स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामेश्वर क्षेत्री स्वामी ज्या झाडाखाली आसनमंडी घालून ध्यानस्थ बसायचे, तेथून जवळच एक भक्तांसाठी एक अन्न छत्र संस्थेतर्फे चालवले जायचे. तिथे एक सेवेकरी काम करायचा. तो स्वामींना नित्य ध्यानस्थ अवस्थेत पाहायचा. त्याला एकाच गोष्टीचे विलक्षण कुतूहल वाटायचे की हे स्वामी दिवसचे दिवस आसन न सोडता किंवा अन्न ग्रहण न करता राहतात कसे. त्यांच्या मग लक्षात आले की ही फार मोठी विभूती असावी. म्हणून तो सेवेकरी स्वामींच्या नित्य दर्शनाला येऊ लागला. येताना अन्न छत्रातले काही पदार्थ घेऊन येऊ लागला. पहिल्या वेळेला जेव्हा त्याने अन्नाचे ताट आणले तेव्हा त्याने ते स्वामींच्या समोर ठेवले आणि साष्टांग नमस्कार घालून म्हणाला, स्वामी, आपण कोण आहात, कुठून आलात, आपला अधिकार काय हे मी जाणत नाही. माझी तेवढी शक्ती नाही की कुवत सुद्धा नाहीये. आपल्याला भोजन करताना सुद्धा मी गेल्या काही दिवसात पाहिले नाही. आपण या अन्नप्रसादाचा स्वीकार करावा एवढीच मी आपणास विनंती करतो. त्या सेवेकराची भक्ती स्वामींना जाणवली आणि त्यांनी प्रेमाने थोड्या अन्नाचा स्वीकार केला. त्या भक्ताला स्वामींनी अन्नाचे ग्रहण केले. याचा खूप आनंद झाला. तो मग रोजच स्वामींच्या दर्शनाला येताना अन्नप्रसाद आणू लागला. स्वामींनी नित्य अन्न ग्रहण करत नव्हते ही बातमी सर्वत्र पसरली. लोक स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. अन्नपाण्याची अजिबात आसक्ती नसलेल्या तेजस्वी स्वामी भोवती लोक मोठ्या प्रमाणावर गोळा होऊ लागले. अन्नाची पर्वा न करता भगवंताच्या स्मरणात स्वामी अष्टप्रहर दंग असतात हे लोकांच्या लक्षात आले. शिवाय स्वामी एवढे तेजस्वी दिसत होते की त्यांच्या भोवती प्रकाश पडायचा. रात्री तर स्वामी दुरूनही दिसायचे. लोक स्वामी दर्शनाने भारावून जायचे. आपण एक लक्षात ठेवायला हवे की स्वामी हे दत्तात्रेयाचे अवतार होते. या विश्वाचे कल्याण व्हावे आणि दुःखी कष्टी लोकांना सुखाचा शाश्वत आशीर्वाद मिळावा, त्याचे दुःख हरण व्हावे यासाठी स्वामी प्रकट झाले होते. स्वामींचा स्वच्छंद विहार आणि संचार त्यासाठी होता. वास्तविक या योगी पुरुषाला अन्न, पाणी, निवारा, अंगावरील कपडे याची अजिबात आवश्यकता नव्हती. मानवी देह धारण केला तरी मानवी आयुष्यात आवश्यक असणाऱ्या कुठल्याही गोष्टींची स्वामींना गरज भासत नव्हती. संस्थेमधला तो भक्त अन्नाचे ताट रोज आणून ठेवायचा. पहिल्या वेळेला स्वामींनी केवळ त्याच्या भक्तिप्रेमासाठी थोडे अन्न ग्रहण केले इतकेच. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी हे लौकिक अवतारी पुरुष होते. सर्वत्र त्यांचा संचार असायचा. जिथे स्वामी भक्तीचा आनंद जरा सतत झुळझुळत असतो तिथे स्वामींचे वास्तव्य असते. स्वामी समर्थांना परमभक्ताची विलक्षण ओढ आहे हे सूत्र आपण लक्षात ठेवून त्यांच्या स्मरणात दंग राहायला हवे. स्वामींचे नित्य दर्शन घेऊन अन्नप्रसादाचे ताट स्वामी पुढे ठेवणारा तो सेवेकरी वृद्ध झाला होता. आपण निपुत्रिक आहोत याचे त्याला परम दुःख होते. एकदा तो स्वामींना म्हणाला, मला पुत्र नाही, मी आणि माझी पत्नी खूप दुःखी आहोत. स्वामी, आमच्यावर कृपा करावी. स्वामींना त्या सेवेकराचे एकच वाक्य म्हटले, तुम्हाला मुलगा होईल, परंतु तो लवकर जाईल. त्यापेक्षा इंद्रिय निग्रह करून परमेश्वरी सेवेत दंग राहणे चांगले. त्या वृद्ध दाम्पत्याला आनंद झाला की स्वामी कृपेने आपल्याला मुलगा तरी होईल. तो अल्पवयीन आहे का ह्या दोघांनी विचारच केला नाही. थोडे महिने गेले. सेवेकरांनी स्वामी दर्शनाची ओढ दिवसेंदिवस वाढतच होती. त्या सेवेकऱ्याला स्वामी कृपेने मुलगा झाला. दोघांना अत्यानंद झाला. सेवेकरी रोज अन्नप्रसादाचे ताट स्वामी पुढे जे ठेवत होता त्याचे ते फळ आहे अशी लोकांची समजूत झाली. आश्चर्य म्हणजे सेवेकऱ्याला ज्या दिवशी पुत्र झाला त्या दिवशी स्वामी अदृश्य झाले. स्वामी कुठे गेले हे कोणालाच कळेना. सेवेकऱ्याला वाईट वाटले. अन्नप्रसादाचे ताट स्वामी पुढे ठेवण्याचा त्याचा जो नित्यक्रम होता त्यात मात्र अजिबात खंड पडला नाही. आश्चर्य एकाच गोष्टीचे होते की रात्री कोणीतरी येऊन ते ताट फस्त करून जायचे. एकंदर अन्नग्रहणावरून ते ताट कुणी पिशाची तर
फस्त करत नाही ना, अशी शंका सेवेकराच्या मनात आली. या घटनेला 7-8 वर्ष लोटली. मुलगा 8 वर्षाचा झाला. एके दिवशी रामेश्वराच्या मंदिरात पिंडीजवळ स्वामी उभे आहेत हे सेवेकराने पाहिले. त्याला फार आनंद झाला. स्वामींनी केवळ सेवेकरालाच नव्हे तर सर्वांना दर्शन दिले. जिथे पाहावे तिथे स्वामी दिसत होते. स्वामी शंकराच्या पिंडीशी होते, देवळाच्या बाहेर होते, झाडाखाली होते. प्रत्येक जण सांगत होता की आम्ही स्वामींना पाहिले. संपूर्ण रामेश्वर आम्ही एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होते. देवळात ज्योतिर्लिंगस्थानी संन्यासी बसलेले देखील ठिकाणी ती मनुष्य तात्काळ बाहेर येऊन पाहती ती तोच रूपे उभे. स्वामींच्या विश्वव्यापी अस्तित्वाची चुणूक लोकांनी प्रत्यक्ष अनुभवली आणि सर्वजण महाराष्ट्रात बुडून गेले. स्वामींनी रामेश्वरशी त्या अद्भुत लीला केल्या. त्यापैकी एक सर्वत्र आहेत हा प्रत्यक्ष, आपण सर्वत्र आहोत हा प्रत्यक्ष स्वामींनी अनेक ठिकाणी एकाच वेळी दर्शन देऊन दिला. याचा अर्थ असा की स्वामी खरोखरच सर्वत्र एकाच वेळी संचार करीत असतात. या विश्वातल्या कुठल्याही भक्ताने हाक मारली की स्वामी त्याच्या पुढे प्रकट होतात. फक्त तुमची निस्सीम भक्ती उत्कट हवी, स्वामी प्रेम लखलखीत हवे, मुखामध्ये स्वामींचा जप हवा. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही एक लक्षात ठेवा की श्री दत्तावतारी स्वामी भक्तांच्या अवतीभोवतीच असतात. त्यांच्या दुःखांना स्वामी नेहमी आपल्या ओंजळीत घेतात आणि त्यांना सतत सुखात ठेवतात. आपण फक्त त्याचे स्मरण करायचे. भक्तांच्या आवाजावी इच्छा पूर्ण करताना मात्र स्वामी इशारा दिल्याशिवाय राहत नाहीत, एवढे मात्र लक्षात ठेवा. तसा इशारा स्वामींनी सेवेकराला दिला होता. स्वामींना पाहताच सेवेकराला परमानंद झाला. मुलगा झाल्यापासून त्याला स्वामीचे दर्शन खरे तर झालेच नव्हते. मुलगा 8 वर्षाचा झाला होता. मुलाला स्वामींच्या चरणावर घालून स्वामींचे आशीर्वाद घ्यायची ही त्याची इच्छा आज प्रकट झाल्यामुळे पूर्ण होणार होती. म्हणून सेवेकराने मुलाला हाक मारायला सुरुवात केली. परंतु स्वामींना पाहून तो मुलगा मनात घाबरला होता आणि देवळातच तो एका काळोख्या खोलीत लपून बसला होता. वडिलांची हाक ऐकून मुलगा थरथरत्या आवाजात म्हणाला, बाबा, या तेजस्वी व्यक्ती पुढे यायला भीती वाटते. वडिलांनी त्याला म्हणे, अरे वेड्या, घाबरू नकोस, ते स्वामी आहेत, त्यांची कृपा झाली म्हणून तू जन्माला आलास. तरी सुद्धा मुलगा बाहेर येत नाही हे पाहून मग पित्याने पुत्रास ओढून आणले. त्यावेळी पुत्रेने नेत्र झाकिले, म्हणे, मी जातो खचित, मले मारू नको मज लागी. वडिलांनी खेचत मुलाला खोली बाहेर आणले आणि स्वामींच्या चरणावर त्याला लोटून दिले. तेव्हा मुलगा आक्रोश करीत म्हणाला, का मला मारू नका, मला मारू नका. त्या क्षणी एक अघटित घटना घडली. त्या मुलाचा देह ताडमाड उंच झाला, तो दसपट वाढला, अकरा विकरा दिसू लागला. तो स्वामींना विनवणी करू लागला, यती महाराज, मला मुक्त करा. असे म्हणत असताना तो धाडकन स्वामींच्या चरणाशी खाली कोसळला आणि त्याचा प्राण गेला. मुलगा मरून खाली पडला हे पाहून सेवेकरी आणि त्यांची पत्नी यांनी टाहो फोडला. स्वामींनी त्या दोघांना प्रथम शांत केले, त्या मृत मुलाला भस्म लावले. त्याचबरोबर तो धिप्पाड देह पूर्वीसारखा झाला. मग स्वामी धीर गंभीर स्वरात बोलू लागले, मी तुला अगोदरच सांगितले होते की तुला मुलगा होईल आणि काही वर्षांनी जाईल. तू इंद्रिय निग्रह कर. तू माझे ऐकले नाहीस. तू झाडाखाली माझ्यासाठी जे अन्नाचे ताट ठेवत होतास ते अन्न एक पिशाच खात होता. ते पिशाच तुझ्या पोटी आले आहे. आता मी त्या पिशाचाला आणि तुझ्या अल्पायुषी मुलाला मुक्त करीत आहे. स्वामीचे बोलणे ऐकून सेवेकराच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. स्वामींच्या दत्तावतारी अस्तित्वाची लोकांना आता जाणीव झाली. स्वामी त्रिकलाज्ञ होते. त्यांना सेवेकरांच्या पोटी पिशाच येणार हे ठाऊक होते. सेवेकराची भक्ती पाहून त्या पिशाच्यापासून सेवेकराची सुटका व्हावी म्हणून अदृश्य झालेले स्वामी 8 वर्षांनी पुन्हा रामेश्वरी प्रकट झाले आणि सर्वांचीच त्यांनी सुटका केली. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला त्याच्या दुःखातून मुक्त करीत असतात. सेवेकराच्या प्रारब्धात मूल नव्हते, पिशाच्य होते, त्याची चुणूक स्वामींनी दाखवली. म्हणून आपण नेहमी एका विलक्षण श्रद्धेने स्वामींची पूजा करावी आणि त्याच्याकडून जे संकेत मिळतील त्यांचे प्राणाने
पालन करावे. स्वामी कधीच भक्तांचे कल्याण करीत नाहीत, हे जरा लक्षात ठेवावे. फक्त जपात रमावे, त्याचंच सुख आहे. आणि आपण आता स्वामींचे तारक मंत्र म्हणूया. निसंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीसी, नित्य आहे रे म्हणा. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी.